स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही थंबनेल तुमच्या समोर आहे, की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता कधी मिळणार? तर भरपूर जणांच्या व्हिडिओला कमेंट्स होत्या, की 11वा हप्ता येणार आहे की नाही? 10वा काहीला 10वा पण नाही आला, तर काहीला 10वा नाही आला त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, की की आजपर्यंत 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. म्हणजे 6 तारखेपर्यंत हा जो आहे, तो 10वा हप्ता तुमचा जमा करण्यात आलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. तर ज्यांना आला नसेल त्यांना येऊन जाईल आज संध्याकाळपर्यंत. आणि भरपूर जण म्हणतात, की 11वा हप्त्याची तारीख नेमकी कोणती आहे? तर ठीक आहे, 11व्या हप्त्याची तारीख मी या ठिकाणी सांगणार आहे. तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचं. ठीक आहे, भरपूर जण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे तुमचं एक नुकसान होतं, की काय होतं तुमचं जे माहिती असतात, जे इम्पॉर्टंट स्कीम्स असतात, शासन निर्णय जे असतात, ते तुमच्यापर्यंत चांगले व्यवस्थित पोहोचत नाहीत. महत्त्वाचे व्हिडिओ असतात, त्यामुळे तुम्हाला जायचं आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फ्रीमध्ये आहे आणि तुमचाच फायदा असतो. जेणेकरून तुम्हाला स्कीम्स समजत राहतील. आता या ठिकाणी लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि प्रेस करायचं. आता पहा, सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही कमेंट करायची आहे, की तुम्हाला 10वा हप्ता आला आहे की नाही? का 11वा आला आहे की नाही? असं कमेंट करायची. 11वा अजून कोणालाच आला नाही. कधी येणार आहे याची मी तारीख या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ जर मध्ये सोडला तर तुम्हाला तारीख कळणार नाही. तर जर तारीख कळली नाही तर तुम्हाला हप्ता कधी आला हे देखील कळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. पहा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो आता या ठिकाणं 10वा सोडण्यात आलेला आहे. आता 10वा हप्ता झालेला आहे. तर त्यानंतर काय होतंय, की महिन्याच्या शेवटी सोडण्यात येतो. हा 10वा हप्ता झाला, 11वा हप्ता झाला. हा पण महिन्याच्या शेवटी सोडण्यात आला. मग महिन्याच्या शेवटी किती तारखेला सोडण्यात येणार आहे? तर फिक्स डेट अशी आहे, की एक जी-आरनुसार की 31 तारखेला अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. तर या जयंतीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जे तुमचा ₹1,500 चा हप्ता आहे तो सोडण्यात येणार आहे. ठीक आहे. तर 11वा हप्त्याची तारीख तुम्हाला आता मी सांगितलेली आहे 31 मे. ठीक आहे. 31 मेला तुमचा हा जो 11वा हप्ता आहे तो येऊन जाईल. ठीक आहे. टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांना आला नाही त्यांना 1, 2, 3 जूनला पर्यंत येऊ शकतो. ठीक आहे. असं मागं-पुढं होत राहते 1-2 दिवस सुट्टीमुळे किंवा मग बँकचे प्रॉब्लेम असल्यामुळे देखील यायला वेळ लागतो. तर तुमचा 11वा हप्ता कधी येणार हे समजलं. आता भरपूर जण म्हणतात, की ते ₹2,500 येणार होते, त्याचं काय झालं? तर ₹2,500 अजून जी-आर आलेला नाही. ज्यावेळेस तो जी-आर येईल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडेल. त्यामुळे आपल्या चॅनलला फक्त एक सबस्क्राईब बटन आहे खाली, ते दाबायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. आणि कमेंट करायची एक छानशी तुम्हाला 10वा हप्ता आला आहे का? 11वा, 10वा, 9वा इथून मागचे संपूर्ण हप्ते आलेले आहेत का नाही? तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.